एवढे मोठे मोदक ठेवलेले फक्त गणपती बाप्पाला खायसाठी. बाकी कोणाला नाहीये. बाकी कोणाला नाही वाटले. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज मी गेली होती माझ्या जावच्या इथं. तर चला मी दाखवते तिच्या इथलचं गणपती डेकोरेशन. आता तिला कळत नव्हतं, आम्हाला पण कळत नव्हतं की काय बोलावं. चला तर मग गणपती डेकोरेशन दाखवते तुम्हाला. इथं गणपती डेकोरेशन दाखवतो तुम्हाला. आता इथे एवढे मोठे मोदक ठेवलेले फक्त गणपती बाप्पाला खायसाठी. बाकी कोणाला नाहीये. बाकी कोणाला नाही वाटले. कोणासाठी नाहीये. फक्त खोबरा खिचचा प्रसाद ठेवलेला आहे. आणि अशा प्रकारे डेकोरेशन एकदम मस्त केलेलं आहे. छान. इथं बाजूला मंदिर बी आहे. छान. किचन मध्ये जाऊ. इकडं किचन मध्ये साधं सिंपल किचन आपलं. इकडे डब्याची रॅक ठेवलेली आहे. इकडे भांड्याची रॅक ठेवलेली. इथं माठ ठेवलेला आहे. त्याच्या खाली कॅन ठेवलेली आहे. आणि इथून खिडकी आहे दिसायसाठी कोणी आलं की पाहायला. आणि तर गॅस होता आहे छोटासा. अब काय करू लागली तू? आरती करू लागली का? ए वेदिका. हा. तर इकडं आमच्या गप्पा चालू होत्या. आता इकडं आजूबाजू शेजार नाही ना, तर बरेच दिवसानंतर आम्ही भेटतो. तर मग गप्पा चालू राहतात आमच्या अशा. करू तर इथे एकदम मस्त छान डेकोरेशन केलेलं होतं. तिच्या इथं पण लाईटिंग वगैरे लावली होती. असं छोटंच डेकोरेशन आम्ही पण केलं आणि तिनं पण केलं. चला तर मग आता महालक्ष्मीच्या कोथळ्या दाखवते तुम्हाला मी. आमच्या इथलच्या महालक्ष्मीच्या कोथळ्या बनवल्या नवीन. हे काय हे ना नाऱ्या नारी आहे. आणि ही लहान आणि मोठी तयार झालेली. आणि इकडं तुळशी वृंदावन 2 नाही. एक आंब्याचं झाड, एक पांढऱ्या फुलाचं झाड आणि कढीपत्त्याचे ना. आणि इथं लिंबाचं खाली. इकडे यांची झोका खेळणं चालू. आता इथं लहान मुलं आमच्या घराच्या आजूबाजूला नाही आहेत. आता इथं जावाचे वगैरे लेकरं वगैरे असतात. तर ते सगळे मिक्स होतात आणि सर्वजण एकत्र खेळतात घरी सर्वजण. आता आरती करू गणपतीची. सर्वात पहिले तोंड वगैरे धुवून त्याच्यानंतर आरती करीन. चला तर मग आरतीला भेटते मी तुम्हाला. इथं आमची आरती वगैरे सगळी झालेली आहे. धूप दीप कपूर सगळं झालेलं आहे. आरती वगैरे झालेली आहे. आता स्वयंपाक राहिलेला आहे. बघते स्वयंपाक काय करायचा आहे. कारण सकाळी आम्ही गेलो होतो तर मी भाजी पोळी करून गेली होती. तर तशीच येते. ह्यांनी पण काही जेवले नाही. तर आता बघते काय करायचं आहे. तर आता इथं मी प्रसाद ठेवला होता ना, तर इथं गुळाचं मोदक बनवले होते. तर आता खूप मुंग्या झाल्या इथं. आता प्रसाद वगैरे काढून घेते म्हणलं, कारण मुंगळे जर झाले ना तर चावायची भीती आहे जास्त जर झाले तर. चला तर मग आता भेटते तुम्हाला. व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा. आता इथं दुपारचं आलूचं भरीत केलेलं आहे एवढं. आणि थोडीशी डाळ पण आहे फोडणी केलेली. आणि ते कणिक मळलेली आहे. भात पण आहे. फक्त थोड्याशा पोळ्या करायच्या आहेत. चला तर मग आता मी पोळ्याला लागते आणि हे ठेवून देते झाकून. तर आमच्या बऱ्याचशा अशा गप्पा गोष्टी चालू राहतात. अजून एक मोठ्या जावाचं पण बाजूला घर आहे. ते मी शूट केलं नाही. तर आता लक्ष्म्या बसत आहे आमच्या इथं. रविवारी सर्वांच्या जिथं महालक्ष्म्या बसत आहे तेव्हा शूट करेल गेली तेव्हा. तर इथं माझ्या पोळ्या वगैरे अशा चालू आहेत. कारण दुपारचे डाळ आलूचं भरीत हे सर्व राहिलं होतं. थोड्याशाच पोळ्या करायच्या होत्या. तर म्हटलं चला पोळ्या वगैरे करून घेते. कारण कुठून आलं ना बाहेरून तर स्वयंपाकाचा फार कटाळा येतो. पण चला थोड्या मोजक्याच पोळ्या करायच्या होत्या म्हणून मी इथं करून घेतलेल्या आहेत. आता माझ्या इथं पोळ्या पूर्ण झाल्यात. आता इथं माझी पोळ्या वगैरे भाजी वगैरे तर दुपारीच केलेली होती. पोळ्या वगैरे सर्व झालेले आहेत. आता इथं पलंगाराचा पसारा पूर्ण पडलेला आहे. तो सर्वांच्याच घरात असतो आणि बाहेर गेल्यामुळे तो तसाच होता. चला तर मग आजच्या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय.